ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही निवडणूक खऱ्या अर्थाने लढलो आणि जिंकलो ते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, त्याचबरोबर डॉक्टर सुधीरजी तांबे, दुर्गाताई तांबे, विश्वासराव मुर्तडक, दिलीपराव पुंड, कैलास शेठ लोणारी आणि या शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉक्टर मैथिली तांबे आणि उपस्थित सगळेच बंधू भगिनी, आपण सर्व व्यासपीठावरील सर्व नगरसेवक नगरसेविका, आपल्या सगळ्यांचं मी सर्वात प्रथम खूप खूप मनापासून आभार मानतो की अत्यंत मोठी अशी संधी या संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी आम्हाला दिलेली आहे. आत्ताच राजेशभाऊ मालपानी, मनीषभाऊ मालपानी, गिरीशभाऊ मालपानी हे सर्वजण या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी या कामामध्ये पुढाकार कसा घेता येईल यासाठी ते या ठिकाणी आज उपस्थित आहेत. आणि राजेशभाऊंनी सांगितलं त्या पद्धतीने कोणत्याही शहराचा विकास करायचा असेल तर नागरिकांना देखील तेवढीच जबाबदारी पार पाडावी लागते, सुरुवात तिथून करावी लागते. कचरा टाकू नका हे नगरपालिका सांगू शकते, पण कचरा टाकणाऱ्यावर दंडही करू शकते, पण शेवटी त्याचे हात जे आहे ते काय कोणतं नगरपालिका थांबवू शकत नाही. आता एखाद्याने दंडच भरायचा ठरवला तर त्याला कोणीच काही करू शकत नाही. त्यामुळं निश्चितपणे नगरपालिकेच्या माध्यमातून संगमनेर 2.0चं आपण एक विजन दाखवलं. संगमनेरला एका मोठ्या उंचीवर घेऊन जाण्याचं एक स्वप्न आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. या मुख्य अधिकारी दयानंदजी गोरे इथं बोलत असताना त्यांनी सांगितलं की 160 वर्षांची ही नगरपालिका आहे. 1860 साली याची स्थापना झालेली आहे आणि पुढच्या 2035 साली याला 175 वर्ष पूर्ण होणार आहे. असे ऐतिहासिक नगरपालिका होती आहे. 2047 साली आपण विकसित भारताचं स्वप्न पाहतोय की देश आपला विकसित होणार आहे, 100 वर्ष पूर्ण करतो आहे. महाराष्ट्र जो आहे तो 2047 मध्ये आपण पाहतो की विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आपण पाहतोय. त्याचप्रमाणे 2035 मध्ये ही संगमनेरची नगरपालिका, संगमनेर शहर जेव्हा 175व्या वर्षामध्ये पदार्पण करेल त्यावेळेस आपण देखील एक स्वप्न पाहिलं पाहिजे का संगमनेरला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना त्याला एक विजन देणं, त्याच्यातून काम करणं, त्याच्याकडून काम करून घेणं, या सगळ्या गोष्टी निश्चितपणाने आम्ही करू शकतो. मात्र ह्याच्यामध्ये हे जे आहे ते सगळ्यांनी एकत्रित राहून काम करण्याची गोष्ट आहे. मला इथं आज आपण सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करतो आहे. राजमाता जिजाऊंची देखील तिथीप्रमाणे आज जयंती आहे. म्हणूनच आज आपण पाहिलं की सगळं महिलांचाच कार्यक्रम आपण आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. 2 आमच्या महिला नगरसेविकांनी इथं भाषण केलं. खरं तर त्या खूप बोलतात, पण बहुतेक ते वाचून बोलायच्या दडपणामुळे त्या कमी बोललेल्या नाही. तर तशा त्या दोघी पण, प्रियंका शहा पण बोलणारे आहेत आणि नाही बसून नाही, भाषणं पण त्यांनी फार चांगले केले निवडणुकीमध्ये. प्रियंका शहाने पण केले आणि आपल्या सरोजिनी पगडालनी पण खूप चांगले भाषणं केले. पण आता ते एवढे माणसं वगैरे सगळं नवीन नवीन पाहिलं की जरा दडपण येतच, त्याच्यामुळं साहजिक आहे. परंतु निश्चित येणाऱ्या काळामध्ये या चांगल्या तयार होतील याची मला 100% खात्री आहे आणि चांगल्या पद्धतीने काम करतील. खरं तर संगमनेर नगरपालिकेचं एक आपल्यासमोर विजन आम्ही ज्यावेळेस ठेवलं त्यावेळेस हा जो जाहीरनामा आपण तयार केला हा जनतेच्या चर्चेतून, जनतेने जे जे प्रश्न सांगितले त्याच्यातून खऱ्या अर्थाने तयार झालेला हा संगमनेर 2.0चा जाहीरनामा आहे. त्याच्यातले पहिल्या 100 दिवसात काय काम करणार त्या कामाची सुरुवात देखील आपण निश्चितपणाने केलेली आहे आणि पुढच्या 100 दिवसांनंतर त्याचा प्रगती पुस्तक आणि त्याचा लेखाजोखा देखील आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहे का या 100 दिवसात आम्ही काय काय काम केलेलं आहे. एवढंच नाही तर आज या ठिकाणी मुंबईवरून खास राजेश भाऊ, प्रजा फाउंडेशन म्हणून एक NGO आहे जे मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या नगरसेवकांचं कामाचं मूल्यमापन करत असतात की ते कशा पद्धतीने काम करतात. आजच आपण संगमनेर नगरपालिकेचा आणि प्रजा फाउंडेशनचं MOU साईन करतो आहे आणि संगमनेरच्या नगरसेवकांचं देखील मूल्यमापन कामाचं होणार आहे आणि दर 1 वर्षाला त्या नगरसेवकांचं प्रगती पुस्तक तुमच्या घरपोच करण्याचं काम आम्ही करणार आहे का त्या नगरसेवकांनी काय काम केलं आणि काय काम करू शकले नाही किंवा काय अजून चांगल्या पद्धतीने ते करू शकतात, अशा पद्धतीचं एक प्रगती पुस्तक देखील आपण करणार आहे. कारण शेवटी आपल्याला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं. हे संविधान देत असताना आपल्याला एक मतदानाचा अधिकार दिला. ह्या मतदानाचा अधिकार
म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीचं काम कसं चाललेलं आहे हे समजण्याचा तुमचा अधिकार आहे। एकदा मतदान केल्यानंतर 5 वर्षांनी जर तो भेटणार असेल तर अशा पद्धतीचं काम खरं तर लोकशाहीला अभिप्रेत नाही आहे। लोकांनी चालवलेलं राज्य म्हणून आपण लोकशाहीकडे पाहत असतो। ही लोकशाही आपल्याला अत्यंत मोठ्या संघर्षातून मिळालेली आहे। आज या महिलांचा दिन आपण साजरा करतोय, सगळ्या महिला मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत। सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे, पहिली महिलांची शाळा सावित्रीबाईंनी चालू केली आणि त्यांना साथ दिली ती फातिमा शेख, त्यांचा देखील आज आपण मुद्दाम या ठिकाणी फोटो ठेवलेला आहे। कारण सावित्रीबाई फुले एकट्या नव्हत्या, त्याच्याबरोबर फातिमा शेख होत्या की ज्यांनी खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंना सावित्रीबाई केलं होतं आणि म्हणून त्यांना देखील आज आपण अभिवादन करत असताना मला एक गोष्टीचं आपल्या सगळ्यांना विनम्रपणे सांगायचं आहे की ज्या पद्धतीचे प्रत्येक नागरिकाचे अधिकार असतात त्याच प्रमाणे प्रत्येक नागरिकाचे काही कर्तव्य पण असतात। नागरिकाचे कर्तव्य आणि हक्क हे हातात हात घेऊन चालत असतात। आपण फक्त अधिकारांवरच लक्ष देतो, आपण फक्त आपल्या हक्कांवरच लक्ष देतो, मात्र सोयीनुसार आपण आपले कर्तव्य विसरत असतो आणि म्हणून एकत्रितपणे आपल्याला खऱ्या अर्थाने काम या ठिकाणी करायचं आहे। संगमनेर नगरपालिकेमध्ये आपण जे होणार, परवा इथं कोणीतरी भाषणामध्ये एका लोकप्रतिनिधींनी सांगितलं 150 कोटीचं बजेट नगरपालिकेचं आहे, 150 कोटी रुपयामध्ये रस्ते तयार होतात आणि रस्त्याची क्वालिटी काय, अशा पद्धतीचं भाषण कोणीतरी निवडणुकीच्या काळामध्ये केलं। अर्धवट अभ्यासातून केलेलं भाषण आहे। संगमनेर नगरपालिकेचं बजेट जे आहे म्हणजे स्वतःचं उत्पन्न हे फक्त 15 कोटी रुपयाचं आहे, फक्त 15 कोटी रुपये उत्पन्न संगमनेर नगरपालिकेला जे मिळतं ते फक्त घरपट्टी, पाणीपट्टी, विविध प्रकारचे टॅक्सेस आणि त्याचबरोबर दंड किंवा हे गाडे आपण जे दिले त्याच्यात येणारं भाडं, ते तुम्हाला जन्ममृत्यूचे दाखले काय 50-100 रुपये ते भरावं लागतात, ते एवढंच फक्त संगमनेर नगरपालिकेला 15 कोटीचं उत्पन्न आहे। जेव्हा की खर्च हा संगमनेर नगरपालिकेचा 165 कोटी रुपयाचा आहे। हे वरचे जे 150 कोटी रुपये मिळतात हे संगमनेरला शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या अनुदानातून मिळतात आणि म्हणून नगरपालिकेचा कारभार हा 100% शासनाच्या भरोशावर खऱ्या अर्थाने चालू आहे। इथल्या पगाराला सरकार पैसे देतं, इथल्या रस्त्यांना सरकार पैसे देतं, इथल्या प्रत्येक छोट्या मोठ्या कामासाठी सरकार पैसे देत असतं आणि म्हणून निश्चितपणे संगमनेर नगरपालिकेच्या समोर एक आपल्याला मॉडेल उभं करायचं आहे का आपलं उत्पन्न कसं वाढलं पाहिजे आणि सरकारवरचं आपलं डिपेंडन्सी जे आहे, सरकारवरचं जे आपण अवलंबून आहोत ते कमी कसं करता येईल, आपलं स्वतःचं उत्पन्न कसं वाढवता येईल, तरच खऱ्या अर्थाने आपण नागरिकांची कामं करू शकणार आहे। या ठिकाणी मला आपल्याला या निमित्ताने हे पण सांगायचं आहे की आम्ही प्रभाग समित्या तयार करणार आहे। प्रत्येक प्रभागामध्ये येऊन तिथल्या खर्चाचं नियोजन कशा पद्धतीने होणार आहे त्याचं देखील एक नियोजन आपण करणार आहे। नागरिकांशी चर्चा करूनच या ठिकाणी कामं होणार आहे। अशा पद्धतीचं एक वेगळं मॉडेल संगमनेर नगरपालिकेचं निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आपण उभं करणार आहे। संगमनेर नगरपालिका ही महाराष्ट्रातली एक आदर्शवत अशी नगरपालिका असेल, अशा पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने आपण करणार आहे। डॉक्टर मैथिली तांबे ह्या उच्च शिक्षित आहेत, त्यांना समजतो विषय, लगेच समजतो, त्याच्यातून त्या काम करू शकतात आणि म्हणून निश्चितपणाने मला खात्री की त्या आणि त्यांच्यासोबतचे सगळे नगरसेवक हे निश्चितपणाने एक चांगल्या पद्धतीचं काम करतील। खरं तर महिला राज आपल्याकडे आलेलं आहे, 50% महिलाचं आरक्षण आहे, 50पेक्षा एक महिला जास्तच असते आपलं आणि आता तर नगराध्यक्ष पण महिला म्हणजे जवळजवळ 60% जवळजवळ महिला या नगरपालिकेमध्ये आता झालेल्या आहेत। मला या इथं 50% महिला देखील आज इथं बसलेल्या आहेत। मला सांगायचं आहे की आपण खरं तर आभार मानले पाहिजे। सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंनी शिक्षणाची क्रांती केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिला। अमेरिकेसारख्या प्रगत राज्यामध्ये, अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये महिलांना मतदानाच्या अधिकारासाठी 100 वर्ष लढाई करावी लागली होती रचनाबाबी, 100 वर्ष। आणि तो महिलांना अधिकार जो आहे तो आपल्या इथं न मागता मिळालेला आहे। एवढंच नाही मिळाला तर त्याच्यामध्ये 50% महिलांना आता तुम्हाला नगरपालिका इकडं सगळीकडे आरक्षण आणि आता तर देशात खासदार आणि आमदारामध्ये सुद्धा 33% आरक्षणाची घोषणा महिलांना झालेली आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला अत्यंत महिलांच्या या सगळ्या भावना समजून घेऊन चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे। महिलांना पण माझी विनंती आहे की आपलं घर आपण जसं स्वच्छ ठेवतो तसं गावही स्वच्छ ठेवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे। आपलं घर आपण कायम स्वच्छ ठेवतो, घरामध्ये कचरा होऊ देत नाही, घरामध्ये काही होत नाही, पण शेजारच्या अंगणामध्ये कसा केर ढकलून देतो ना आपण, असं ढकलाढकली आपल्याला करता येणार नाही। हे गाव आपलं आहे, आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील,
गावाला शिस्त लावावं लागेल, गावामध्ये ज्या काही बेशिस्त गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पण आपल्याला त्याच्यावर आळा आणावं लागेल. आपण आज पाहतो की आपल्या गावामध्ये पार्किंगची फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे. आज रस्त्यावर कोणी पण कुठेही कशा पद्धतीने त्या ठिकाणी गाड्या लावतंय, उभं राहतंय. आम्ही पार्किंगची व्यवस्था केली, 3-4 ठिकाणी आता पे अँड पार्क केले. पे अँड पार्कमध्ये लोक जाऊन गाड्या लावतात आणि पैसेच भरत नाही. मग नगरपालिकेने त्यांना नोटीस पाठवली की तुम्ही रोज गाड्या लावतात, पैसे भरत नाही. आता त्यांनी लगेच नगरपालिकेत ती नोट कमी करावं लागतील असे माझ्याकडे काल एक अर्ज आला होता. मी सांगितलं स्पष्टपणे की त्याच्यामध्ये काही करू शकणार नाही. जो काय निर्णय आहे शेवटी तो आपल्याला पाळावा लागेल, जो नियम आहे तो आपल्याला पाळावा लागेल, त्याला पर्याय नाही. कारण आपण रस्त्यावर जर गाड्या लावल्या तर त्याची गैरसोय नागरिकांना होत असते. अशा सगळ्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि हे सगळं करताना एकच गोष्ट लक्षात आपण ठेवली पाहिजे का हे सगळं काय करतोय हे फक्त आणि फक्त संगमनेरकरांच्या नागरिकांच्या हिताचं करतोय. याच्यामध्ये आमचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही, वैयक्तिक फायदा नाही, वैयक्तिक कुठल्याही पद्धतीचा अजेंडा नाही. जे काय करायचंय ते नागरिकांसाठी करायचंय. ज्या ज्या गोष्टी करायच्या ते संगमनेरला उत्तम शहर करण्यासाठी करायचे. ज्या आपण जाहीरनाम्यामध्ये गोष्टी सांगितल्या त्या देखील संगमनेरला उत्तम शहर करण्याच्या दृष्टीने आपल्याला करायचे. या सगळ्यामध्ये आपली साथ ही मोठ्या प्रमाणावर आम्हाला खऱ्या अर्थाने लागणार आहे. आपण सगळ्यांनी जर चांगल्या पद्धतीची साथ दिली तर निश्चितपणाने मला खात्री आहे की संगमनेरला आपण एक आदर्शवत शहर असं शहर करू शकतो. नगरपालिकेचे क्षेत्रीय कार्यालय आपण चालू करतोय, उपनगरामध्ये एक कार्यालय चालू करणार आहे. त्याचबरोबर दोन्ही उपनगरांमध्ये म्हणजे दिल्ली नाका परिसरात एक आपण करणार आहे, गणेशनगर जनतानगर परिसरामध्ये एक आपण करणार आहे. जेणेकरून नागरिकांना नगरपालिकेमध्ये यावाच लागलं नाही पाहिजे अशा पद्धतीची एक व्यवस्था ही येणाऱ्या काळामध्ये आपण करणार आहे. जेणेकरून नगरपालिकेमध्ये हेलपाटे मारण्याची देखील गरज या ठिकाणी पडणार नाही. मला या निमित्ताने सगळ्या प्रशासनाला देखील सांगायचं आहे आणि आज पहिलाच दिवस आहे. पहिल्याच दिवशी मला नगरपालिकेच्या प्रशासनाला अगदी साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यापासून ते मुख्य अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांना सांगायचं आहे की यातले अनेक अधिकारी असे तुम्ही आता पाहिलं असेल की गेले 4 वर्ष खरं तर प्रशासक होतं, त्याच्यामुळे त्यांना लोकसुद्धा माहीत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे एक आता अधिकारी सत्कार करायला आले आणि तेच डॉक्टर सुधीर तांबे कुठे पाहत होते. म्हणजे अशी परिस्थिती अधिकाऱ्यांची आणि प्रशासनाची आहे. त्याच्यामुळं मला तुम्हाला आजच सांगायचं आहे की हे नगरपालिका, हे संगमनेर शहर हे अतिशय सरळ नाकाने चालणारं शहर आहे. याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या नागरिकाला त्रास होता कामा नये, कुठल्या पद्धतीची गडबड भ्रष्टाचार होता कामा नये. कोणत्याही नागरिकाची तक्रार जर आली की त्याच्याबद्दल कोणी त्याच्या बरोबर उद्धट बोललं, त्याच्याकडून पैसे त्यांनी मागितले, त्याला जर त्यांनी हेलपाटे मारायला लावले तर तो किती जवळचा असो त्याला त्या क्षणी तात्काळ निलंबित करण्यात येईल. हे देखील मला आपल्याला या निमित्ताने आज सांगायचंय. कारण हे काय आता ज्यांना माझा स्वभाव माहिती त्यांना सगळ्यांना माहिती आहे. जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत प्रेमाने, पण जर जमलं नाही तर मात्र नियमाने अशा पद्धतीने सगळं काम या ठिकाणी होईल. सगळ्या नागरिकांना देखील मला सांगायचंय इतकं मोठं यश तुम्ही खऱ्या अर्थाने आज थोरात साहेबांना आणि आम्हाला दिलेलं आहे. 70% मतं घेऊन नगराध्यक्ष निवडून महाराष्ट्रात एकही आलेला नाहीये हे देखील मला आपल्याला या निमित्ताने सांगायचं आहे. त्यामुळे प्रत्येक जण ह्यातला विजयाचा शिल्पकार आहे. अनेक तर या निवडणुकीतल्या विजयाचे शिल्पकार आज आलेले सुद्धा नाहीयेत आणि अनेक शिल्पकार असे तर कुठेतरी कोपऱ्यात मागे बसले असतील. त्यांनी कधी व्यासपीठावर बसावं या अपेक्षेने मतदान आणि मतदानामध्ये मदत केलेली नाही. त्यांनी फक्त एकच विचार काम करताना केलं की ही नगरपालिका चांगल्या लोकांच्या हातात असली पाहिजे. या मताने खऱ्या अर्थाने या लोकांनी काम केलं. त्याच्यामुळं मला आपल्या सगळ्यांना विनम्रपणे सांगायचं आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचं काम या नगरपालिकेमध्ये होईल. कुठल्याही पद्धतीचा भेदभाव याच्यामध्ये होणार नाही. विरोधक जरी एकच निवडून आलेले असले तरी मी आपल्याला सांगणार आहे का विरोधकांनाही विश्वासात घेऊन निश्चितपणाने काम होईल. कोणालाही आता इथून असं जाणवणार नाही की बाबा आमचं ऐकलं जात नाही. त्यांना 100% त्यांचंही ऐकलं जाईल. ज्या चांगल्या सूचना असतील त्या विरोधकांच्याही घेतल्या जातील. हे देखील मला या निमित्ताने अत्यंत विनम्रपणे सांगायचं आहे. कारण शेवटी ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचं काम आपल्याला करावं लागतं आणि ते निश्चितपणाने आम्ही करू. एवढंच आजच्या या निमित्ताने आपल्या सगळ्यांना सांगतो. या ठिकाणी जर्मनीवरून खास क्लॉडिया नॉल्टे या खासदार आहेत जर्मनीच्या. त्या आपल्या इथे संगमनेर तालुक्यामध्ये इंडो जर्मन
नावाने खरं तर फादर बाकर होते सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांच्या काळामध्ये. त्यांनी खरं तर ही संकल्पना आपल्याकडे आणली. पाणलोट क्षेत्रामध्ये पाणी अडवा पाणी जिरवा हे फार मोठं काम जर्मनीच्या सरकारच्या मदतीने आपल्या इथं झालं. ती परंपरा पुढे नामदार थोरात साहेबांनी त्याच्यानंतर या ठिकाणी नामदार साहेबांनी ती परंपरा पुढे चालवली. डॉक्टर साहेब त्या ट्रस्टचे अध्यक्ष पण होते, दुर्गाताई पण होत्या. आणि जर्मनी आणि भारत सरकारने मिळून आपल्याकडं पाणलोट क्षेत्रात खूप मोठं काम केलेलं आहे. त्या कामाच्या प्रतिनिधी म्हणून खरं तर त्या योगायोगाने आज आपल्या इथं आलेले आहेत. त्यामुळे त्यांचं देखील मी या निमित्ताने स्वागत करतो. व्यासपीठावर आपले सगळे मित्र पक्षाचे पदाधिकारी देखील बसलेले आहेत. त्यांचं देखील मी शिवसेना असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, सगळेच, आता मी कोणाचं एकाचं नाव घेणार नाही, परंतु सगळ्यांचं या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो. 2 गोष्टी आता मला सांगायच्या राहून गेल्या, त्या मी मुद्दाम या निमित्ताने सांगतो की जन्माचा आणि मृत्यूचा दाखला हा तुम्हाला पुढच्या काळामध्ये घरपोच मिळण्याची व्यवस्था आम्ही करणार आहे. कोणालाही जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यासाठी नगरपालिकेत येण्याची आवश्यकता नाही. पहिला दाखला. दुसरा दाखल्याच्या वेळेस कदाचित तुम्ही हरवला, काय झालं, मग परत यावं लागेल, ते काय. पण पहिला जन्माचा आणि मृत्यूचा दाखला हा तुम्हाला घरपोच येण्याची व्यवस्था ती करणार, नगरपालिकेची ती करणार आहे. शास्तीच्या बाबतीमध्ये देखील मला आपल्याला सांगायचं आहे की अत्यंत मोठा पाठपुरावा करून जे दंडव्याज 2% महिन्याला आपण लावत होतं महाराष्ट्र शासन, ते महाराष्ट्र शासनाने त्याची एक स्कीम आणलेली आहे. त्याच्यामध्ये ते दंडव्याज जे आहे ते माफ करण्यात आलेलं आहे. त्याचं देखील भरणा चालू झालेला आहे. तरी ते देखील आपण तातडीने त्या योजनेचा लाभ घ्यावा, कारण ते देखील एक योजना कधी बंद होईल सांगता येत नाही. त्यामुळे लवकर जर पैसे आपण भरले तर निश्चितपणाने ते व्याज माफ होणार आहे. जे अनधिकृत बांधकामांवरची शास्ती आहे तिच्यासाठी देखील पाठपुरावा सरकारकडे आमचा चालू आहे. तो देखील प्रयत्न आपण करणार आहे की त्याला अधिकृत कसं करता येईल. जे आरक्षणाच्या क्षेत्रामधले जे घरं आहेत त्यांच्यासाठी देखील आपण पाठपुरावा चालू केलेला आहे. निश्चितपणाने एवढंच सांगतो का जाहीरनाम्यामध्ये जे जे सांगितलेलं आहे ते पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये होईल. आणि वेळोवेळी ते काम कुठपर्यंत गेलं आणि कुठपर्यंत जातंय, कसं जातंय हे देखील लेखाजोखा तुमच्या समोर आम्ही मांडू, एवढं निश्चितपणाने तुम्हाला या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली माणसं, आपलं दुकान. श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.